नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आज आम्ही चाललोय आदमापूर, आपाचीवाडी आणि सांगवडे. आणि साहेब पण आहेत आता आमच्या बरोबर. तर हेच मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला. ही आहे आमच्या इथली वाडदेवाकी. आणि वाडदेवाकीला बघितल्यानंतर असं फील होते की आपण जणू काय कोकणातली घरच बघायला लागलोय. आणि कोकणातली घरं कशी असतात की मध्यभागी घरं असतात आणि पुढे पाठीमागे अंगण लय मोठं असते, तसंच इथं पण आहे. आणि इथली माणसं देखील कोकणी आहेत, त्यामुळं त्या माणसाचा स्वभाव देखील प्रेमळ आहे. आणि लहानपणी आमची सहलीकडे यायची वाकोबाला. ते हे आहे वाकोबाचं मंदिर. आणि आम्ही पोहोचलो आता सांगोड्यामध्ये. आणि सांगोड्यामध्ये आल्यानंतर आम्ही नारळ, कापूर आणि उदबत्ती घेतली आणि घेऊन आम्ही मंदिरात देवदर्शनासाठी निघालो. तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिला साहेब आणि कर्णनी एंट्री घेतली. आणि कर्णचा साहेबांच्यावर लय जीव, त्यामुळे कर्ण साहेबांना अजिबात 5 मिनिटं सोडून राहत नाही. आणि साहेब 4 दिवस सुट्टीला येतात, पण कर्ण त्यांना काही केल्या सोडत नाही. हे आहे श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान सांगोड्याचं नरसोबांचं मंदिर. आणि इथं आलो आम्ही. आल्यानंतर इथं पहिल्यांदा एंट्रीलाच उदबत्ती आणि कापूर लावायचा असतोय. तिथं मग साहेब गेले आणि साहेबांनीच उदबत्ती आणि कापूर लावलं. त्यानंतर शिवानी गेली. हे दोघे जण हे करत होते. मग बारकूला मी घेऊन इकडे ह्या दोघींच्यात येऊन उभारलो. आणि हे सगळं शूट आयशू करत होती. हे आयशूच करते कायम. त्यानंतर ह्या दोघांचं सगळं आवरल्यानंतर आम्ही मंदिरात आलो. आणि आयडीचा हात मी धरलो होतो, कारण आयडीची आमची एवढी हालचाल नसत्या, कारण तिचं गुडघं दुखतात आणि ते जेवढंच तेवढं आत बाहेर करत्या. आणि एवढा प्रवास तिला माहिती नाही. मग आम्ही तिला धरून आत मंदिरामध्ये नेलं. आयडी जवळजवळ 15 ते 20 वर्षानंतर सांगोड्याला आली होती. आणि आयडी म्हणते ज्यावेळेस आम्ही येत होतो त्यावेळेस हे सगळं असलं नव्हतं, सगळं साध्या पद्धतीनं होतं. आणि आजूबाजूला फोंडा माळ होता, एवढी कारखाने वगैरे वस्ती नव्हती. आणि 2-3च कारखाने होते. आणि आता हे केवढं भरगच्च झाले ते आम्हाला तिच्या जुन्या आठवणी सांगत बसली होती गाडीमध्ये. आणि आयडी म्हणत होती सगळं बदलले आणि काय वळखणं झाले आणि केवढ्यात केवढी प्रगती झाल्या. आयडीची चर्चा चालली होती आमच्यासोबत. त्यानंतर आयडी म्हणत होती लय दिवसानं आलो, त्यामुळे मन प्रसन्न झाले आणि बरं वाटायला लागले बघ म्हणून. आणि त्यानंतर आयडीनं देवदर्शन घेतलं आणि ही सगळी बाजूला झाली. त्यानंतर बारकूचं हे पहिलं देवदर्शन होतं, त्यामुळे आम्ही थोडं पाठीमागच थांबलो होतो, कारण त्याला आम्हाला गाभाऱ्यात द्यायचं होतं. आणि ह्या सगळ्यांचं देवदर्शन झाल्यानंतर मी, साहेब, कर्ण आणि जे अर्जुन आम्ही सगळे पुढे झालो 4 जण आणि देवदर्शन घेतलं. कर्णचं चाललं होतं की तुम्ही आता अर्जुनला आत देताय गाभाऱ्यात, तसं मला लहानपणी दिला होता असं काय म्हणून असं तो प्रश्न विचारत होता. तर त्याला म्हटलं होय, तुझं पण देवदर्शन आम्ही असंच घेतलं होतं. आणि गप्पा मारत त्याचं इकडम तिकडम करायचं चाललं होतं. त्याची दंगामस्ती चाललीच होती, तुम्ही पाहू शकता. आणि बारको आत गेलाय तोपर्यंत पुजाऱ्यांनी मला नारळ पुजून दिला माझ्याकडे. आणि बारकूचं हे पहिलंच देवदर्शन होतं. आणि बारकू गाडीत येताना झोपला होता, त्यामुळे त्याने काही किरकिर वगैरे केली नाही, तो शांतच बसला होता. आणि बारकू बाहेर आला. तो बारकू बाहेर आल्यानंतर आम्ही त्याला घेतलं आणि दक्षिणा दिली. देवदर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यातनं बाहेर पडलो. आणि गाभाऱ्यातनं बाहेर येताच मग मी आमच्या आयडीला विचारलं, आयडी आणि आम्ही प्रदक्षिणा घालणार आहे आणि तू येणार आहेस काय, तुला जमल काय. तर आयडी म्हटली मला काही जमणार नाही आणि माझं गुडघं आधीच दुखायला लागलं, मी इथं मंदिरात बसतो आणि तुम्ही सगळेजण जाऊन फेरी मारून या. आधी साहेब माझ्यावर चिडलं होतं, कारण सकाळी लवकर निघायचं म्हणून सांगितलं होतं 6ला आणि आजींना जमणार नाही ऊन झाल्यानंतर. मग मी होय पण म्हटलं होतं आणि आमचं आवरलं पण होतं, पण लहान मुलं आहेत त्यामुळं जरासं लेट झाला. 6चा आम्हाला वाजले 9 घरातनं निघायला. त्यामुळे साहेब जरा चिडचिड करत होतं माझ्यावर, कारण आईला पण उन्हाचा त्रास होत होता. मग त्यात मी तांदूळ आणायला विसरलो होतं, देवाला घालण्यासाठी तांदूळ आणायचे असतात ते सुद्धा विसरले होते. आणि भर म्हणजे मी पिशवी सुद्धा घ्यायला विसरली होती. साहेब म्हणत होते तुम्ही एकाला 3 जण आहे आणि तुम्हाला साधी एक पिशवी घेता आली नाही. लय हंद्रापणा केला होता मी. आणि काय माझीच चूक होती, त्यामुळे मी गप्प बसलो. खाल्ला ओरडा. साहेब म्हणत होतं 2 पोरं झाल्यात करत, तू काय सुधारणार नाहीस, तू हंद्रापणा करणारच. तर होय म्हटलं आणि काय बोललो नाही, गपगुमान त्यांच्यासोबत गेलो. त्यानंतर ही आहे साईडची दुकानं. इथं पहिला असायची पत्र्याची दुकानं होती, शेड मारलेलं, ते आता चेंज झाले सगळं, तुम्ही बघू शकता बदललंय केवढं. आणि इथं सांगोड्याच भजी लय भारी मिळायचं. आणि आम्ही इथं सांगोड्याला आल्यानंतर काही प्रत्येकाने भजी खाल्ल्याशिवाय जात नव्हतं. पण ह्यावेळेस काही आम्ही भजी खाल्ली नाहीत, कारण उन्हाळ्याचा दिवस होता आणि पाणी आधीच लय वडायला लागलेलं आणि त्यात ते तेलकट म्हटलं नकोच. मग आम्ही
मग आम्ही आमची प्रदक्षिणा पूर्ण करायला लागलो आणि मंदिराच्या पाठीमागे एक असा गोल आहे आणि त्याला गुलाल लावलेला आहे. तिथं आपल्या मनातली जी इच्छा आहे ती बोलायची आणि तिथे 1 रुपया लावायचा म्हणजे कौल लावायचा आणि जर ती इच्छा पूर्ण होणार असेल तर तो कौल लागतो, नसेल तर नाही लागत. आणि त्यानंतर ही आहेत साईडची दुकानं आणि इथं काय आपण खरेदी करणार असतो तर खरेदी करू शकतो. आता थोडीच आहेत आणि ज्यावेळेस म्हणजे श्रावण महिन्यात किंवा इथली यात्रा असते त्यावेळेस हे सगळं भरगच्च भरलेलं असतंय. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बारको एकदम तरतरीत झाला होता, इकडे तिकडे बघत होता. त्याच्याबरोबर जरा गप्पा गोष्टी केल्या आणि मस्ती केली. त्यानंतर मग आम्ही निघालो आदमापूरला आणि आदमापूरला जाताना मध्ये घाट लागतोय आणि तिथून सगळं ते मिनी कोकण सुरू होते. आदमापूरला जाताना थोडंसं मिनी कोकण लागते आणि तुम्ही बघू शकता घाट कशा प्रकारे आहे असा आडमोडी वळणाचा. आणि घाट म्हटलं की मोठा असू दे किंवा छोटा असू दे थोडंसं गरगरतंय. आणि इकडे तिकडे बघत त्यानंतर कर्ण होता एंटरटेनसाठी, कर्ण बरोबर गप्पा मारल्या. त्यानंतर आईच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या, आई सगळं सांगत बसली होती. ह्या आजी सगळ्या सांगत बसल्या होत्या. आजी आमच्या पाहुण्या आहेत, त्यांना सुद्धा आम्ही घेऊन गेलो होतो सोबत. आणि त्यानंतर मग आम्ही येऊन पोचलो आदमापूरमध्ये. आयडी आमची लई खुश झाली होती, कारण म्हणत्या आयडी एवढ्या 80 वर्षात मी पहिल्यांदाच आदमापूरला आलो आणि मला आदमापूरला यायची लई इच्छा होती. मी म्हणत होतो बाळूमामासनी मी तुम्हाला इथनंच हात जोडते आणि मला तुमचं कधी दर्शन होईल काय, असं आमची आयडी सारखं बोलत होती. मग मी माझ्या मनात ठरवलं होतं पण मी आयडीला सांगितलं नव्हतं. आयडीला आम्ही डायरेक्ट धप्पाच दिला की आपला देवदर्शनला जायचं आहे म्हणून आणि गाडीतनं जायचं आहे त्यामुळे तुला जास्त काय चालायला वगैरे लागणार नाही असं सांगितलं होतं. आणि लागलं तर आम्ही आहे तुला धरून नेतो. मग आम्ही आदमापूरमध्ये आल्यानंतर आयडी जरासं भावूक झाली होती की मला बाळूमामांचं दर्शन मिळालं आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं आयडी आम्हाला म्हणत होती दोघांना. आतापर्यंत आमची आयडी आम्हाला सगळ्यांना काय पाहिजे नको ते बघत होते आणि अजून बघत्या पण. मग आयडीच्या मनात एखादी इच्छा असली आणि ती आपण पूर्ण करायची म्हणून ठरवली तर त्यात काय बिघडलं. मग आम्ही तिला घेऊन देवाला आलो. तिला लय भारी वाटत होतं आणि मला सगळ्यात जास्त आनंद झाला होता की तिला आपण देवदर्शनाला घेऊन चाललोय म्हणून. आणि आम्ही बघितलं तर मंदिरात खूप गर्दी होती आणि आम्ही नेमकं रविवारचं आलो होतो. गर्दी असल्यामुळं आईला काही जास्त वेळ उभारायला जमणार नाही म्हणून आम्ही मुखदर्शनच घेतलं. आणि त्यात करण्याच्या कोट्याण्या सुरूच होत्या. त्या बॅरिगेडमधून तो बाहेर जात होता, आत येत होता, त्याची मस्ती फुल ऑन चालूच होती. त्यामुळे आम्हाला काही प्रवासाचा कंटाळा आला नाही. या आहे आदमापूरचं बाळूमामांचं मंदिर, खूप मोठं आहे आणि सोय देखील इथं चांगली आहे. त्यानंतर आईला मी म्हटलं की आई इथं महाप्रसाद आहे आणि आपण महाप्रसाद घेऊन जाऊया. आम्ही कायम येतोय पण तू काय कायम येत नाहीस आणि आल्यास तर सहजासहज आपण प्रसाद भेटतोय तर आपण घेऊनच जाऊया. आईला काय पायऱ्या चढायला जमत नव्हत्या पण आईला म्हटलं थोडासा चढ आणि तिथून आम्ही तुला कसं आत न्यायचं ते बघतो. मग आम्ही थोडंसं वर आल्यानंतर तिथल्या माणसांनी दुसऱ्या दरवाजानं, आईचं वय जास्त असल्यामुळं आईला लगेचच आत सोडलं महाप्रसाद घेण्यासाठी. मग आम्ही तिथं महाप्रसाद घेतला आदमापुरात. मग तिथून आम्ही निघालो मेतक्यामध्ये जाण्यासाठी आणि मेतकं वाटतच लागत होतं. पण मेतक्यात आल्यानंतर बाहेर कमानीच्या बाहेरच 4 व्हीलर पार्किंग आहे आणि तिथून आतपर्यंत चालत येण्यासाठी खूप जरा वेळ लागला आणि त्यासाठी आईला खूप त्रास झाला आणि चालत येऊन तेवढं तिला जमत नव्हतं. तरी तिला आम्ही बसत उठत आणलं आणि मेतक्यात पण आम्ही मुखदर्शनच घेतलं कारण खूप गर्दी होती. मुखदर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेरच एक 15 ते 20 मिनिटं बाहेर विश्रांती घेतली, बसलो आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आप्पाच्या वाडीला. आणि ह्या दोघींच्या छान अशा गप्पा चालल्या होत्या. मेतक्याला जाताना आईचं लय हाल झालं होतं त्यामुळे आई पिल्ल्याला म्हणत होती करण्याला की तुझ्या आईनं माझी आज लय बेजमी केल्या बाबा आणि लय मला चालायला लावलंय. त्यानंतर आम्ही बोलत आपाची वाडी कधी आला आम्हाला समजलंच नाही. आणि ही आहेत आजूबाजूची दुकानं आपाच्या वाडीमधील आणि इथं देखील खूप दुकानं आजूबाजूला भरलेली असतात. आई सांगत होती पहिला आपांच्या वाडीला मी चालत येत होतो आणि खेटे घालत होतो आणि खूप वर्षानं मी हलसिनाथ आप्पांना आलोय त्यामुळं मला एवढं भारी वाटायला लागलं आणि एवढं भाऊक पण मी झाले की मला शब्दात मांडता येत नाहीये असं आई सगळं सांगत होती. आणि आम्हाला सुद्धा चांगलं पण वाटत होतं आणि वाईट पण वाटत होतं कारण तिच्या वयाच्या मनाने तिला जमत नाही त्यामुळे ती घरातनं बाहेरच पडत नाही आता. आणि ती लई खुश झाली होती हलसिनाथ आप्पांना आल्यानंतर. आईला हाताला धरून मी मंदिरात आणलं आणि हलसिनाथ आप्पांवर आईची खूप श्रद्धा आहे त्यामुळे आई लय भाऊक झाली होती. आणि मंदिरात पहिला दर्शन घ्यायचं म्हटलं तर आई म्हटली नाही, माझ्या कामातलं पैसे मी प्रत्येक वेळेला बाजूला काढून ठेवते आणि पप्पा येताना त्यांच्याकडनं मी देतोय दानपेटीत
टाकायला आणि आता मला पहिला ते दानपेटीत ठेवायचं आहे, त्यांना अर्पण करायचं आहे. मग तिनं पहिला ते पैसे अर्पण केले आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं हलसीनाथ आप्पांचं. आणि तुम्ही बघू शकता मंदिर खूप मोठं आहे आणि आज एवढी काही गर्दी नव्हती, त्यामुळं प्रसन्न आणि मोकळी कसं वाटत होतं मंदिरात. सगळ्यांनी दर्शन घेतलं हलसीनाथ आप्पांचं आणि त्यानंतर आयडी आली आमची दर्शन घेण्यासाठी आणि आयडीनं दर्शन घेतलं. आणि आईला जास्त चालणं जमत नव्हतं, त्यामुळे ती धरून धरूनच चालत होती. मग त्या लोकांनी पण तिला समजून घेतलं आणि आईला सांगत होते त्या तुम्ही असंच आजी धरून धरून पुढे या आणि आम्ही तुम्हाला भंडारा लावतो. आणि आईले म्हणजे तिचा आनंद असा गगनात मावत नव्हता, एवढी ती म्हणजे खुश झाली होती. माझ्या आयुष्याचं आज सार्थक झालं असं तिनं आम्हाला म्हटलं सगळंच ह्यात आलं. त्यानंतर आम्ही काही फोटो क्लिक केले. फोटो काढणे हे मस्तच आहे, कारण फोटो काढल्यामुळं त्या आठवणी कायम आपल्याजवळ जिवंत राहतात. इकडेच आम्ही फोटो काढले होते, आदमापुरात पण काढले, आपांच्या वाडीत पण काढले. त्यानंतर आदमापुरामध्ये एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या मालकांनी त्यांच्या हॉटेलच्या बाहेर बाळूमामांचा खूप मोठा पुतळा असा बांधलेला आहे, तिथं सुद्धा खूप गर्दी असते फोटो काढायला. मग आम्हाला ह्याच्या आधी वाटत होतं की त्या आदमापुरातच बाळूमामांचा पुतळा तयार केलाय, पण नंतर आम्हाला समजलं आदमापूरला जाताना की नाही बाबा हे एका हॉटेलवाल्यानं काढलेला आहे. मग तिथं आम्ही फोटो क्लिक केले. त्यानंतर सांगोड्यात काही फोटो काढले आणि सगळे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. ही आहे आमची गाडी आणि साहेब बारक्याला घेऊन पुढे गेले होते. त्यानंतर आयडी आणि आजी पण पहिलाच गाडीमध्ये येऊन बसल्या होत्या. आम्ही पाठीमागे राहिलो होतो कारण कर्णाला काही खेळणी आणि खाऊ घ्यायचा होता आणि एका खेळण्यासाठी यांच्या आत्तापासून बांधणं लागतात, त्यामुळे काय जरी घ्यायचं झालं तर दोनच घ्यायला लागते. म्हणून आम्ही खरेदी करत बसतो. तिथं खरेदी केली आणि खरेदी करून झाल्यानंतर आम्ही प्रवासाला निघालो. आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.